आज प्रतिकात्मक फाशी देऊन जे आहे काय संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे? कोलकाता येथील शिकाऊ डॉक्टरवर ज्यावेळेस अत्याचार झाला, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील बदलापूर येथे चिमुरडी 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला. त्याच्यानंतर नाशिक असेल, त्याच्यानंतर अकोला असेल, एका शिक्षकाने 6 मुलींचा म्हणजे हे केला. विचार करा, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रात या वेळोवेळी या घटना चालू आहेत. मग बेटी बचाव बेटी पढाव आपण म्हणता, या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? आमची मुलगी शिकायला गेली तर तिची जबाबदारी कोण घेणार? तिला वाचवणार कोण? तिच्याबरोबर एखादं गैरकृत्य झालं तर तिला म्हणजे हे कोणी देणार? सिक्युरिटी कोण देणार? त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस आपटे नावाच्या एका व्यक्तीची ती शाळा होती, मला सांगा, तो BJPचा उपाध्यक्ष का अध्यक्ष आहे. त्यांनी सांगितलं पोलीस प्रशासनावर, त्यांनी वेगवेगळ्या पॉलिटिकल लोकांच्या मार्फत पोलिसांवर दबाव आणला आणि 24 तास पोलिसांना त्या बाबतीत तक्रार घेऊ नका अशी दमदाटी केली. मला सांगा, पोलिसांना जर आपण 48 तासात जर मोकळीक दिली तर पोलीस काय करतील आणि काय नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एकसुद्धा अशी घटना होणार नाही, एकसुद्धा कुणावर अन्याय होणार नाही. तर त्या पोलिसांवर आपण दबाव आणून हे काय साध्य करतोय? माणुसकीला काळीमा फासणारे घटना घडलेल्या आहे. हरामखोरांनो, तुमच्या आया बहिणीवर उद्या जर अशी पाळी आली तर जबाबदार कोण? असंच म्हणणार आहे का तुम्ही? एका पत्रकार महिलेला सुद्धा शिवी दिली, म्हात्रेच्या नावाच्या त्या तिथल्या नगराध्यक्षांनी, माजी नगराध्यक्षांनी. हे चुकीचं आहे. महिलांवर होणारे अन्याय जे आहे ते वेळीच थांबले पाहिजे, त्यांची सुरक्षा वेळीच केली पाहिजे. याची जबाबदारी सरकारवर आहे. जशी लाडकी बहीण योजना 1,500 रुपये तुम्ही देत आहात, तशी आमची बहीण असेल, आई असेल, तिला वाचवण्याचे जे काही आहेत किंवा त्यांची सुरक्षाची हमी सरकारने घेतली पाहिजे. मी या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि आज त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिलेली आहे आणि जाहीर निषेध प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. धन्यवाद.